महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता एस टी चालक आणि वाहकाच्या कर्तव्य वाटपाबाबत पारदर्शकता आणण्यासाठी T9 पद्धतीचा अवलंब अनिवार्य करण्यात आला आहे. आगार पातळीवर काही चालक आणि वाहक ओळखीच्या जोरावर आणि सोपी आणि फायद्याची कामं मिळवत असल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर महामंडळाने गैरव्यवस्थेला आळा घालण्यासाठी ही नवी पद्धत लागू केली आहे. 31 ऑक्टोबर 2025 रोजी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की T9 पद्धतीनुसार ड्युटी वाटप सुरू करावं आणि अंमलबजावणी न करणाऱ्या पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. पण नेमकी T9 पद्धत आहे तरी काय? ही म्हणजे आळीपाळी ड्युटी सिस्टीम. एक चालकाला जर आज सोपी ड्युटी मिळाली तर उद्या त्याला लांब किंवा कठीण मार्गावर ड्युटी दिली जाईल. त्यामुळे सर्वांना समान आणि न्याय कामाचे वाटप होईल. या निर्णयामुळे एस टी महामंडळातील कामकाज अधिक शिस्तबद्ध होईल आणि या कर्मचाऱ्यांमध्ये न्याय आणि कार्यक्षमता वाढेल असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे. तुमच्या आगारात T9 पद्धतीचा अंमलबजावणी सुरू झाली आहे का? तुमचा अनुभव आम्हाला जरूर सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी NPC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.